वेलकम टू माय चॅनल सिम्पल मॅथ्स. आपण 7th स्टँडर्डचं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन लेसन बघतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा ते पाहिलं, पण त्यामध्ये आपल्याला 3 साईड्स दिलेल्या होत्या आणि इथे जे ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे इथे आपल्याला 2 साईड्स दिल्या आहेत आणि एक अँगल दिलेला आहे. तर आपण कसा ड्रॉ करायचा ते आता बघूया. मी एक 6 सेंटीमीटरची लाईन घेतली आहे, 80 खाली घेतली आहे कारण आपल्याला ए हा अँगल दिलेला आहे 80 डिग्रीचा, म्हणून आपण बेस घेतला आहे 80. आधी आपण एक रफ डायग्राम काढून घेऊया. इथे आपण एक रफ डायग्राम काढली तर ती सोपं जाईल आपल्याला, म्हणून इथे आपण घेतलं M80 आणि इथे आपल्याला तिथे मेजरमेंट लिहायचे 5.2 आणि हा 80 डिग्रीचा अँगल. आता आपण जी 80 घेतली आहे, आता आपल्याला ए हा दिलेला आहे 80 डिग्रीचा, म्हणून आपण हा प्रोटेक्टर एवर ठेवूया. हे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आपल्याला 80 डिग्रीचा अँगल बघायचा आहे. 80 डिग्रीचा अँगल 90च्या आधी हा जो आला हा 80 डिग्रीचा आहे. 80 डिग्री हा ॲक्यूट अँगल असल्यामुळे तो लहानच येणार 90 डिग्रीपेक्षा, एवढं लक्षात ठेवायचं. आणि इकडून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला MA दिलेला आहे 5.2, तर आपल्याला स्केलमध्ये 5.2चं डिस्टन्स घ्यायचं आहे. 5.2 कसं घ्यायचं तुम्हाला माहिती आहे. 5च्या नंतर जी दोन लाईन्स असतात तिथपर्यंत झालं ते 5.2चं डिस्टन्स आहे अशा प्रकारे. आणि मग आपल्याला इथे अशा प्रकारे आणि मग आपल्याला ते एवर ठेवायचं आहे हा चॉप, आणि एवर ठेवून आपल्याला एक आर्क मारायचा आहे. जिथे आपण आर्क मारला आहे त्या ठिकाणी आपल्याला ही लाईन जोडायची टीपासूनची आणि इथे नाव द्यायचं आपल्याला M. आता आपण ही जी MA साईड घेतली ही 5.2 सेंटीमीटरची, म्हणून आपल्याला तिथे ती लिहून घ्यायची आहे. आणि ए हा 80 डिग्रीचा आहे म्हणून इथे आपण 80 डिग्री लिहिलं. अशा प्रकारे आपण हा ट्रायंगल ड्रॉ करू शकतो जेव्हा आपल्याला 2 साईड्स आणि एक अँगल दिलेला असतो तेव्हा.